ठाणे मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन झाले। या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली। या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्तांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये 5000 स्वामी भक्त सहभागी होते। महिला स्वामी भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की ज्ञानेश महाराव याचा देखील व्हिडिओ बघा, कारण त्या अर्ध्या तास तो काही जे बोलला असेल किंवा असेल आपण होऊया त्याने स्वतःचा सुदोष केला। मी किती महान आहे, माझी पत्रकारिता अशी आहे, माझी पत्रकारिता अशी आहे। अरे तू बोल, ह्याची पत्रकारिता पुढच्या 5 मिनिटात दिसते, दुसऱ्यावर टीका करणे। थोडक्यात काय, मोठं माणूस दिसले की त्याला दगड मारणे आणि प्रसिद्धी मिळवणे, हा प्रसिद्धी लोलूप व्यक्ती आहे। तर ह्या प्रसिद्धी लोलूप व्यक्तीला वेळीच खेचले गेले पाहिजे, त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे। आणि आम्ही फुले, आंबेडकर, शाहू यांना मानणार आहे। भारतीय संविधानावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, म्हणून आम्ही संविधानाद्वारे भारतीय प्रशासनाकडे आणि शासनाकडे दाद मागायला आलेलो आहे। आणि आम्हाला शासन, भारतीय न्याय व्यवस्था आम्हाला पूर्णपणे न्याय देईल आणि संबंधित व्यक्ती माफी मागावी, तिच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करतच आहोत। महाराष्ट्रात ठिकठिकाणी भक्तांचा आक्रोश झालेला आहे, त्या आक्रोशामार्फत ठिकठिकाणी गुन्हे नोंद होत आहेत, याची दखल शासन घेईल। त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही आम्ही तुमच्या मार्फत सर्वांना विनंती करतो। यावेळी भक्तांनी महाराव यांच्या विरोधात कोण म्हणते महाराव हा तर एक महाभाग, कावळा करतो काव काव, चोपून काढा महाराव, जाहीर निषेध, विकृत प्रवृत्तीचा जाहीर निषेध, ह्या मूर्खाला अटक करा, मूर्खांचा महाराव करोडो लोकांच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही असे फलक लोकांनी हातात घेतले होते। प्रमुख आयोजकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना महाराव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन स्वामी भक्त खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत दिले। या मोर्चाचे आयोजन अरुण गवळी, कुलदीप जाधव, प्रथमेश माळी, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महेंद्रकर, अमोल कोरे, गुरुदेव स्वामी, अभिनंदन शिंदे आदी भक्तांनी केले।